नंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे युगंधरची सर्व फॅमिली देवदर्शनावरून घरी निघालेली असते। त्यामध्ये असते युगंधरचे आई वडील, त्याचबरोबर दुसऱ्या गाडीमध्ये शिल्पा आणि तिचा ड्रायव्हर आणि धनश्री म्हणजेच की विद्याधरची बायको। आता युगंधरचे बाबा म्हणत असतात, खरं तर ना हे ट्रॅफिक खूपच आहे, आत्तापर्यंत ट्रॅफिक नसताना तर कधीच आपण घरी पोहोचलो असतो आणि युगंधर आपल्यासमोर उभा असता। तेव्हा युगंधरची आई म्हणत असते, हो तुम्ही तर शिल्पाला ओळखतास ना, तिला युगंधरला भेटायची घाई झाली, त्यामुळे ती एवढी गाडी पळवायला सांगायली। तेव्हा दुसऱ्या बाजूला शिल्पा ड्रायव्हरवर ओरडत असते आणि म्हणत असते, काय रे तुला कळत नाही का, कोणी सांगितलं होतं तुला ही गाडी ह्या रस्त्याने आणायला? मग आता इकडे धनश्री म्हणत असते, बघा ना आईसाहेब, बराच वेळ झालं मी शिल्पाताईंना पाहते, त्या बराच वेळ झालं ड्रायव्हरसोबत वाद घालतायत, चिडचिड करतायत। अगं घालणारच ना, ट्रॅफिक आहे एवढं सगळं आणि त्यामुळे तिची चिडचिड होत आहे। अगं शिल्पा म्हणजे निंबाळकर घराण्याची वाघीण आहे, वाघीण। आणि ही ड्रायव्हर, आता बघ ते शिल्पाच्या गाडीच्या बाजूला एक भिकारी उभा आहे, आता त्याची काही बरीगत होत नसते बघ, असं दोघी जणी बोलत असतात। तेव्हा धनश्री म्हणत असते, पण घरीसुद्धा जायचं आहे आणि हे ट्रॅफिक। त्याच वेळेला आता एक भिकारी शिल्पाच्या गाडीसमोर उभा असतो आणि म्हणत असतो, ताईसाहेब ताईसाहेब, 2 रुपये तरी द्या ना, ह्या बिचाऱ्याच्या पोटाची आग विझेल, 2 रुपये तरी द्या ना। तेव्हा शिल्पा म्हणत असते, आता तू इथे निंबाळकरच्या बहिणीसमोर म्हणजेच शिल्पासमोर तू हात पसरला आहेस, मग तुला तर दान मला द्यावंच लागणार आहे। म्हणून शिल्पा लगेच आता पर्समधले 500 रुपये बाहेर काढते आणि त्यावेळेला पाठीमागे उभी असलेली गाडी आणि ते सगळेजण हे सगळं पाहत असतात। आता शिल्पा तिचा हात गाडीमध्येच ठेवते आणि त्या भिकाऱ्याला म्हणत असते, घे हे पैसे। मग आता तो गरीब बिचारा भिकारी त्या काचेतून हात आतमध्ये ते पैसे घेण्यासाठी घालतो। त्याच वेळेला ही शिल्पा खरंच खूप क्रूर आहे बरं का। तिने आता लगेच एका झटक्यातच गाडीची काच वर घेतलेली असते, त्या ड्रायव्हरचा हात मात्र ती काच आणि गाडी ह्या दोन्हीमध्ये गुंतलेला असतो। त्याला वेदना होऊ लागतात, तो ओरडत असतो, अहो ताईसाहेब काय करताय, गाडीची काच खाली घ्या ना, मला त्रास होतोय, मला वेदना होत आहेत। तेव्हा शिल्पा म्हणत असते, हो का, अरे भीक मागताना नाही का त्रास होत, भीक मागताना नाही का वेदना होत, तुला पैसे हवेत ना, मग हे बघ तू आता निंबाळकरांच्या मुलीसमोर इथे हात पुढे केलायस, पसरवलायस, पैसे तर तुला घ्यावेच लागतील ना। मग आता इकडे शिल्पा ड्रायव्हरला सांगत असते, ड्रायव्हर दादा आत्ताच्या आत्ता गाडी पळवा। तेव्हा ड्रायव्हर म्हणत असतो, अहो मॅडम असं काय करताय, त्या बिचाऱ्याला त्रास होईल, लागेल ना। शिल्पा म्हणत असते, मी आत्ता काय सांगितले तेच तुम्हाला करायचं आहे, ताबडतोब गाडीची स्पीड वाढवा। आता ड्रायव्हरला शेवटी शिल्पाचा हुकूम ऐकावाच लागत असतो, त्यामुळे बिचारा ड्रायव्हरसुद्धा गाडीची स्पीड वाढवायला सुरुवात करतो। पण आता योगायोगाने तो भिकारी मात्र त्या काचेतून त्याचा हात बाजूला होतो आणि तसाच तो जमिनीवर पडलेला असतो। भर उन्हामध्ये शिल्पाने त्या ड्रायव्हरची अशी अवस्था करून सोडलेली असते। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, आता शिल्पा, आईवडील, त्याचबरोबर विद्याधरची बायको हे सगळेजण देवदर्शनावरून येणार आहेत म्हटल्यावर विद्याधरला आनंदसुद्धा तेवढाच झालेला असतो। आता शिर्केंना म्हणत असतो विद्याधर, हे बघा शिर्के साहेब, मी काय म्हणतोय ते एकदा ऐकून घ्या, काही झालं ना तरी आता इकडे घरच्यांसमोर आनंदीचा विषय यायला नको, आणि त्याचबरोबर आता देवदर्शनावरून ही लोक सगळीजणं येणार आहेत, त्यामुळे आपल्याला थोडीशी काळजी घ्यावीच लागणार आहे। तेव्हा शिर्के म्हणत असतात, काळजी करू नका मालक साहेब, काही जरी झालं ना तरीसुद्धा तुमचं आनंदीचं लग्न झालंय ही गोष्ट कोणासमोरही येणार नाही। त्याच वेळेला युगंधरच्या फोनवर एक फोन आलेला असतो आणि तो फोन असतो शिल्पाचा। मग आता इथे ती म्हणत असते, काय रे कुठे आहेस? तेव्हा तो म्हणतो, घरीच आहे, तुम्ही कुठंपर्यंत आला आहात, या 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 मी घरीच आहे, असं म्हणून फोन ठेवतो आणि नौकरांना आता तयारी करायला लावत असतो। तेव्हा शिर्केंना म्हणत असतो, हे बघा शिर्के, मला असं वाटतंय की तुम्ही जाधव आणि त्यांची फॅमिली ताबडतोब तिथून हलवावी, तुम्ही त्यांना ना तिकडे रत्नागिरी साईडला शिफ्ट करा। अहो साहेब, पण असं कसं हलवणार, तुम्ही नका काळजी करू, त्यांना काय समजवायचं आणि काय नाही हे मी बघतो, पण त्यांना आत्ता इथून हलवावं लागेल। अहो साहेब, पण हे बघा तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आनंदी अल्लड आहे, तिचं खेळण्या बागडण्याचं वय आहे, तिचं शिक्षणाचं वय आहे,
त्यामुळे आनंदीला कोणतीच गोष्ट कधी कमी पडणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. आणि त्याचबरोबर तिला ह्या घरामध्ये सुद्धा आपण आणू शकत नाही. जर ही गोष्ट इथे शिल्पाताई आणि आईबाबांना समजली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. अहो मालक साहेब, पण जाधव आणि त्याचबरोबर त्याची ती 2 नाती ह्या दोघेजणी रत्नागिरीला कशा काय जातील? तेव्हा शिर्के म्हणत असतात, हे बघा, काही जरी झालं ना तरी त्या गेल्याच पाहिजेत. इथे राहिल्या तर आणखी काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि आनंदीचं म्हणाल तर आत्ता ह्या वेळेला तरी आनंदी आहे त्याच ठिकाणी राहू द्या. आनंदीसोबत मी लग्न केलंय ही गोष्ट कोणालाही समजता कामा नये असं युगंधर बोलत असतो. तेव्हा शिर्के म्हणत असतात, पण या सगळ्या गोष्टीमध्ये आनंदीची काय चूक आहे? आनंदीला ह्या सगळ्या गोष्टींची का बरं शिक्षा? तेव्हा युगंधर म्हणत असतो, काही जरी झालं ना तरी हे सत्य बाहेर येतं कामा नये. तेवढ्यातच दारावर शिल्पा आणि त्याचबरोबर तिचे आईवडील आणि वहिनी हे 4घी जण आता आलेले असतात. आता शिल्पाने ओझरतच युगंधरचं आणि शिर्केचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा शिल्पा म्हणत असते, काय झाले? ताईपासून आणि घरच्यांपासून कोणती गोष्ट लपवायची नाही. आता लगेचच युगंधर हा शिल्पाकडे पाहतच असतो. तेव्हा पुन्हा एकदा ती म्हणत असते, तेच मी विचारते, ताईपासून आणि घरच्यांपासून कोणती गोष्ट लपवायची नाही आहे, बोला ना. आता लगेचच युगंधर पुढे येतो आणि म्हणत असतो, अरे वा, तुम्ही लोक आलात पण. खरंच तुम्हाला पाहून फार आनंद झालाय. मग आता शिल्पा म्हणत असते, तो तर चेहऱ्यावर दिसत नाही, फक्त बोलण्यातून दाखवतोस. काय झालेलं आहे? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा युगंधर म्हणत असतो, अगं हो ताई, सगळं ठीक आहे, पण मला सांगा तुमचं देवदर्शन आणि तुमचा प्रवास कसा झाला? तेव्हा शिल्पा म्हणत असते, ठीक झाला. त्याच वेळेला आता तो आईवडिलांना विचारतो, काही प्रॉब्लेम तर नाही ना आला? मग आता शिल्पा पुन्हा म्हणत असते, जिथे शिल्पा असेल तिथे प्रॉब्लेम कसा येईल? हे शक्य तरी आहे का? त्याच वेळेला युगंधर म्हणत असतो, हो ते पण अगदी बरोबर आहे. निंबाळकरांची लेक आहात तुम्ही आणि प्रॉब्लेम तर येणारच नाही आहे. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. पण मला एक गोष्ट सांगा, आत्ता तुम्ही म्हणत होतात काय लपवायचं चाललं होतं तुमचं? त्यावेळेला पुन्हा एकदा ती म्हणत असते, नाही नाही, काही लपवायचं वगैरे चाललं नव्हतं, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही फक्त इन जनरलच बोलत होतो. त्याच वेळेला आता इथे युगंधर पुढे जातो आणि युगंधर पुढे जाऊन तो तिला नमस्कार करत असतो. तो तिला नमस्कार केल्यानंतर आता ती म्हणत असते, नेहमी खुश राहा, आयुष्यमान भव. तेव्हा इकडे आता तो लगेचच त्याच्या आईबाबांच्या सुद्धा पाया पडत असतो. आणि पुन्हा एकदा शिल्पा तोच विषय ताणत असते. ती म्हणत असते, नेमकं काय झाले ते सांगणार आहेस की नाही? काय शिर्के, बोलणार आहात की नाही? का तुमच्या घशाला कोरड पडली आहे ताईला समोर पाहून? तेव्हा शिर्के म्हणत असतात, नाही नाही, तसं काही नाही आहे लपवण्यासारखं वगैरे, तुम्हाला असं का वाटतंय? तेव्हा युगंधर म्हणत असतो, अगं काही नाही, आत्ता तुम्ही इथे नव्हतात ना, तेव्हा मला एक खूप मोठी डील मिळाली आहे आणि त्या संदर्भामध्ये बोलत होतो. तेवढ्यातच आता गाडीतून तिथे घरकाम करणारी एक मावशी बॅगा घेऊन आलेली असते आणि ती मावशी आल्यानंतर सरळ सरळ ती आता इथे शिल्पासमोर जाते. जेव्हा ती शिल्पासमोर जाते तेव्हा मात्र शिल्पाच्या हातामध्ये असलेली काठी ती त्या मावशीच्या गळ्यावरच ठेवते आणि तिला थांबवते. ती मावशी बिचारी पूर्ण घाबरलेली असते. आता शिल्पाचा पारा चढलेला असतो. शिल्पा म्हणत असते, ए दळभद्री, भिकारडी कुठली, काय तुझ्या अंगाचा वास येतोय? अगं किती दिवस झालं अंघोळ केली नाही आहेस, लाज वाटत नाही का? असं पारोशानी आमच्या घरी कामाला येता येते? असं म्हटल्याबरोबर ती पूर्ण घाबरलेली असते. जा लवकर, आत्ताच्या आत्ता इथून माझ्यापासून दूर हो, इथून लांब जाऊन तोंड काळं कर, असं स्पष्टपणे ती बोलत असते. आता ती बाई तर त्या बॅगा वगैरे घेऊन जाते. युगंधरला हे काही फारसं पटलेलं नसतं, पण तो काही बोलत नाही. त्यानंतर तिच्या पाठीमागे एक मावशी असते आणि त्या मावशीला सुद्धा आता शिल्पा तशाच पद्धतीने ओरडून बोलत असते आणि म्हणत असते, तुला आता काही वेगळं सांगायला हवंय का? काय चाललंय काय तुझं? मग आता ती सुद्धा निघून जाते. आता इकडे शिर्के लगेच विषयाला बगल देतात आणि म्हणत असतात, अहो काय चाललंय, हे लोक एवढे प्रवास करून आले, त्यांच्यासाठी काही थंड वगैरे बनवणार आहात की नाही? मग आता इकडे शिल्पा म्हणत असते, ते सगळंच ठीक आहे हो शिर्के, पण मला एक गोष्ट सांगा, मी विचारलेल्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर नाही दिलं. जी नजर आत्तापर्यंत न झुकणारी ती आज नजर झुकून माझा भाऊ बोलत आहे. नेमकं काय घडलेलं आहे? असा शिल्पा पुन्हा प्रश्न विचारते. दुसऱ्या बाजूला चंदन हा शलाकाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जातो. जवळपास शलाकाचा आता इकडे डिस्चार्ज झालेला असतो. आता हॉस्पिटलमध्ये असताना चंदनला ती म्हणत असते, खरं सांगू का चंदन, तू आत्ता ही बातमी मला दिली आहेस ना, तर
ती म्हणजे माझ्या जखमेवर मलमपट्टी लावल्यासारखीच आहे बघ. खरंच. अरे तो युगंधर स्वतःला वाघ समजतोय, वाघ. पण गुहेमध्ये घेऊन जाण्याची आनंदीला त्याच्यात ताकद नाही आहे, हिंमत नाही आहे बघ. अरे एवढ्या गावासमोर आनंदीसोबत लग्न केलं आहे, पण तो तिला स्वतःच्या घरी घेऊन गेला नाही आहे. आणि तुला सांगू का चंदन, तो घरामध्ये तिला का घेऊन गेला नाही ना, याचं मला कारण बरोबर माहिती. आता मात्र मी गप्प बसत नसते. तेव्हा चंदन म्हणत असतो, नेमकं तुम्ही काय करणार आहात? त्यावेळेला ती म्हणत असते, बघ ना आता मी काय करते ते. अशी काही त्या युगंधरची गोची करते ना, की काही विचारूच नको. काही जरी झालं ना, तरी तो पोपटासारखाच बोलला पाहिजे आणि घरच्यांना सांगितलं पाहिजे. हा खूप सत्यवादी आणि त्याचबरोबर स्वतःला एका तत्वांची चौकटीत बसवून घेणारा हा युगंधर आहे ना, त्या युगंधरने सगळ्या गावांसमोर जाऊन इथे त्या आनंदीसोबत लग्न केलंय. पण त्याचा काय फायदा झालाय? आनंदीला शेवटी त्याने इकडे फॅक्टरीच्या गेस्ट हाऊसमध्ये सोडलेला आहे. अरे घरामध्ये तो तिला घेऊन नाही गेला. मग याच्यावरूनच तुझ्या लक्षात येत नाही का? बरं ठीक आहे मॅडम, पण आता काय करायचे? आता काय करायचे? आता मला तू त्या ठिकाणी घेऊन चल ज्या ठिकाणी आनंदी आहे, असं म्हणून दोघेही जण तिथून निघतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे आई ह्या युगंधर समोर उभ्या असतात आणि त्या म्हणत असतात, खरंच युगंधरा, तुझी सगळी स्वप्न, सगळी इच्छा, महत्त्वाकांक्षा हे सगळं काही पूर्ण हो, हीच देवाचरणी प्रार्थना आहे. मग आता युगंधरचा सर्वांना नमस्कार करून झाल्यानंतर शलाकाचा पुन्हा तोच प्रश्न असतो, काय झालं युगंधर? बोल लवकर. अरे तू माझा छोटा भाऊ आहेस, मग बहिणीला तुझी काळजी नसणार आहे का? बहिणीला असं वाटतं की त्याच्या भावाचं सदैव चांगलंच होत राहावं. मग तेवढ्यातच आता धनश्री म्हणत असते, भाऊजी कशा आहात तुम्ही? ठीक आहात ना? तेव्हा तो म्हणत असतो, हो मी ठीक आहे. पण धनश्री तू कशी आहेस? तेवढ्यातच शिल्पा म्हणत असते, तिला काय धाड भरली? तिला तर तिकडे देवदर्शनाला आल्याच्या नंतर सतत एकच गोष्ट होती, तिला सतत नवऱ्याची आठवण येत होती आणि फोन करत होती. त्याच वेळेला आता इकडे धनश्री विचारत असते, भाऊजी हे कसे आहेत? आता असा प्रश्न विचारल्याबरोबर आपण पाहतो की इकडे लगेचच युगंधरला विद्याधरने केलेले काळे कारनामे आठवतात. विद्याधरने कशा पद्धतीने इकडे आबा जाधवांना इकडे मारलं, त्यानंतर कशा पद्धतीने आनंदीचं इथे अपहरण केलं, त्यानंतर इकडे ऐन लग्नाच्या दिवशीच त्याने काय काय गोष्टी केल्या आणि युगंधरने कसं त्याला थोबाड फोडलं, गावकऱ्यांसमोर नाचक्की केली आणि त्यानंतर पोलिसांकडे दिलं, ह्या सगळ्या गोष्टी मात्र युगंधरला आठवू लागलेल्या असतात. तर मी सांगते तुला, अरे तिचं लक्ष सगळं तिच्या नवऱ्याकडेच होतं आणि काय आला असेल महिन्याची वसुली करायला आणि गेला असेल परत निघून. काय दिवे काय लावतोय तो बाकीचे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेच शिर्केने विषय बदललेला असतो आणि शिर्केने विषय बदलल्यानंतर पुन्हा इथे तिला राग आलेला असतो. पण राग आला तरी शिर्केची मात्र बोलती बंद झालेली असते. शिर्के काहीही बोलत नसतो आणि त्याच वेळेला आता इथे हा जो काही युगंधर आहे तो मात्र सावर करून घेत असतो आणि म्हणत असतो, हे बघा ताईसाहेब जरा शांत बसा. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, नाही तेच तर मी विचारण्याचा प्रयत्न करते की तुम्ही माझ्यापासून काही लपवत नाही आहात ना, आणि जर लपवत असाल तर तसं मला सांगा. मग आता लगेचच युगंधरला आठवतं कशा पद्धतीने त्याने इथे आनंदीसोबत लग्न केलं आणि काय काय गोष्टी झाल्या हे सगळं काही आठवायला सुरुवात होत असते. मग आता शिल्पा म्हणत असते, हा जो काही माझा भाऊ आहे ना, भाऊ अख्ख्या एवढ्या मोठ्या गावामध्ये त्याचा हात कोणीही धरत नाही आणि त्याचा हात कोणीही न धरत असल्यामुळे मला एक गोष्ट कळत नाही की आज त्याच्या नजरेमध्ये हा अपराधीपणाची भावना आणि ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या आहेत तरी कशामुळे आणि नेमकं झालंय तरी काय, असं इकडे आता तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, नाही ताईसाहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तसं काहीही झालेलं नाही आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी अगदी व्यवस्थित आहे, बरं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती ना आत्ता एक प्रोजेक्ट आहे आणि त्या संदर्भामध्ये मी थोडासा टेन्शनमध्ये आहे, सोबत शलाकामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता शलाकाचं नाव तोंडी आल्यानंतर इथे मात्र इथे शिल्पा आहे त्या शिल्पाला फार जास्त राग येत असतो आणि ती म्हणत असते, त्या शलाकाची हिंमत कशी झाली पुन्हा इथे माझ्या भावाच्या वाटेला जाण्याची. आणि त्याच वेळेला इकडे आता शिल्पा म्हणत असते, युगंधर तू माझा अजूनही धाकटा भाऊच आहेस, त्यामुळे तुला काय त्रास होतोय काय नाही ह्या सगळ्या गोष्टी मला चांगल्याच माहिती आहेत.
जर काही असेल आणि जर तू ताईपासून काही लपवून ठेवत असशील तर ते सुद्धा मला तू सांग. आता त्या शलाकाला तर इकडे उलटं टांगूनच मिरचीची धुरीच द्यावी लागणार आहे, जर ती तुला अशा पद्धतीने त्रास देत असेल तर. एवढं मोठं वैभव तू एकट्याने सांभाळलेस, एकट्याने एवढं सगळं हे केलंयस. त्यामुळे आज जर समिधा असती तर तिला फार आनंद झाला असता. तुला एवढी मोठी डील मिळाली, एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यात म्हटल्यावर तिला फार आनंद झाला असता, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. समिधा, तू काळजी करू नकोस. आजपर्यंत इथे युगंधरच्या मनामध्ये तुझ्यापेक्षा दुसरी कोणीही नाही आणि मी येऊही देणार नाही. हे घर कायम तुझं असणार आहे, असं ती बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो फॅक्टरीच्या गेस्ट हाऊसमध्ये आता इकडे आनंदी ठेवलेली असताना तिथे चंदन आणि त्याचबरोबर शलाका हे दोघेही जण येतात. आता शलाका म्हणत असते, चंदन, तो जो काही नंदू वॉचमॅन आहे ना, त्याला कसं शांत करायचं हे तू बघ. बाकी आनंदीची कशी इकडे पट्टी पडून घ्यायची ते मी बघते, तू काळजी करू नकोस. आता तेव्हा इकडे चंदन ताबडतोब त्या नंदू वॉचमॅनच्या जवळ जातो आणि पाठीमागूनच त्याच्या इथे डोक्यामध्ये खूप मोठा रॉड टाकतो आणि रॉड घातल्याबरोबर लगेच आता इकडे तो जो वॉचमॅन आहे तो खालीच बेशुद्ध होऊन पडतो. आता बेशुद्ध झाल्यानंतर चंदन एकदा खात्री करून घेतो की हा बेशुद्ध झालाय का म्हणून, आणि बेशुद्ध झाल्यानंतर आता लगेचच इकडे तो शलाकाला इशारा करत असतो. तेव्हा शलाकासुद्धा ताबडतोब त्या ठिकाणी येते. आता शलाका त्या ठिकाणी आल्यानंतर इकडे ती चंदनला म्हणत असते, चंदन, काही जरी झालं तरी हा इतक्यात तरी इथे शुद्धीवर येता कामा नये. आणि त्यानंतर ती आता लगेचच दरवाजा उघडून आतमध्ये निघून जात असते. जेव्हा शलाका आतमध्ये निघून जाते त्यावेळेला मात्र आनंदीला थोडासा भास झालेला असतो की कोणीतरी आलंय म्हणून. मग आता आनंदी तिचं ते गाठोडं आणि त्या सगळ्या गोष्टी घेऊन बेडच्या बाजूलाच बसलेली असते. आता लगेचच तिथे शलाका जाते आणि शलाका म्हणत असते, आनंदी. इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो कशा पद्धतीने शिल्पा म्हटलेली असते की माझ्या समिधाची जागा मी युगंधरच्या मनामध्ये कायम ठेवलेली आहे आणि ती कोणालाही घेऊ देणार नाही, असं बोलल्याबरोबर आता युगंधरला फार मोठा धक्का बसतो. सोबतच इथे आता शिर्केंना सुद्धा फार मोठा धक्का बसलेला असतो. त्याच वेळेला आता इकडे युगंधर विचार करत असतो, नेमकं काय करावं काय नाही मला समजत नाही. त्याच वेळेला आता युगंधर मनामध्ये विचार करतो, आनंदीचं काय होईल. आनंदीसोबत मी लग्न केलं आहे ही गोष्ट जर ताईला त्याचबरोबर आईबाबांना जर समजली तर काय होणार आहे. हे सगळं ह्या पद्धतीने व्हायला नको आहे, असा इकडे तो देवाकडे प्रार्थना करत असतो. आणि सोबतच आपण पाहतो की आता लगेचच इथे शिल्पा ही पुन्हा समिधाच्या फोटोसमोर जाऊन उभी राहते. तेव्हा युगंधरच्या आई आणि बाबांना फार आनंद झालेला असतो. त्यांना असं वाटत असतं की नाही, ही शिल्पा आमची मुलगी आहे आणि मुलगी असूनसुद्धा ती आमच्यासाठी आमच्या घरासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करते ना, हे सगळं पाहून आम्हालासुद्धा फार जास्त इथे आनंद होतोय, असं सुद्धा आता इथे त्यांचं म्हणणं असतं. सोबतच आपण पाहतो दुसऱ्या बाजूला आता इकडे शलाका गेलेली असते आणि ती म्हणत असते, आनंदी, आनंदी. आता आनंदी असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की लगेचच ती म्हणत असते, शलाका मॅडम, तुम्ही इथे यावेळेला काय करत आहात आणि तुम्ही इथे कशासाठी आला आहात, असं सुद्धा इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर लगेचच इथे ती म्हणत असते, अरे वा, ही तर फार आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे तुला जरी दिसत नसलं तरीसुद्धा तुझं डोकं खूप हुशार आहे की तुला डोक्याने इथे काहीही बोलता येतं, काहीही करता येतं. ही मात्र फारच आनंदाची गोष्ट आहे की का आनंदी. आणि काय गं, मला एक गोष्ट सांग, निंबाळकर घराण्याच्या भावी मालकीनबाई तुम्ही, निंबाळकर घराण्याच्या मालकीनबाई असूनसुद्धा तुमचा तोरा असा कसा आहे. म्हणजे मला एक गोष्टच समजत नाही. तुला इकडे घरी घेऊन जायचं सोडून, तुझा गृहप्रवेश करायचा सोडून, त्या युगंधरने तुला इथे ह्या गोडाऊनमध्ये गेस्ट रूममध्ये ठेवलं आहे. अगं, तुझी त्याने लायकी काढलेली आहे. त्याने फक्त समाजाला दाखवण्यासाठी तुझ्यासोबत लग्न केलं आहे. त्याच वेळेला आनंदी म्हणत असते, एक मिनिट शलाका मॅडम, प्लीज. इथे मालक साहेबांबद्दल मी काही बोललेलं ऐकून घेणार नाही, खपवून घेणार नाही. त्यामुळे तुम्ही प्लीज असं काही बोलू नका. मला माहिती ना तुम्ही आत्ता इथे कशासाठी आलात. तर तुम्हाला फक्त ह्यांना घालून पाडून बोलायचं आहे आणि त्यामुळेच तुम्ही इथे आलेला आहात, ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे. पण एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा, विजय हा नेहमी सत्याचाच होतो
आणि एक दिवस आम्ही दोघीही जण जिंकणार आहोत. मला माझ्या मालक साहेबावर पूर्ण विश्वास आहे. मला माझे मालक साहेब ताबडतोब इथे घेण्यासाठी सुद्धा येतील. शलाका म्हणत असते, हो का? एवढा तुला तुझ्या मालक साहेबावर विश्वास आहे का? अगं वाट बघत बस. त्याच वेळेला आनंदी म्हणत असते, तुम्ही नका त्या सगळ्या गोष्टींचा विचार करू आणि ते मला नक्कीच घ्यायला येतील असं सुद्धा इथे ती बोलत असते. आता इकडे शलाकाला मात्र आनंदीचा राग येऊ लागलेला असतो. शलाका म्हणत असते, अगं आनंदी, मला एक गोष्ट सांग. एवढा मोठा तो युगंधर आणि तुझ्यासारख्या पोरीबरोबर तो का आणि कशामुळे लग्न करील, ही गोष्ट तुला समजते का? बोल ना. ह्या गोष्टीचा जरा तरी तू विचार केला आहेस का? तेव्हा आनंदी म्हणत असते, शलाका मॅडम प्लीज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार करू नका. मला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं हे सगळं तुम्ही अजिबातच बोलू नका असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आता इकडून आत्ताच्या आत्ता तुम्ही निघून जा असं ती सांगत असते. तेव्हा शलाका म्हणत असते, काय गे आनंदी, तुझी फारच जास्त हिंमत वाढलेली आहे. आणि तेव्हा ती म्हणत असते, नंदू दादा वॉचमॅनला आवाज देत असते. आणि तेव्हा शलाका म्हणत असते, तुला इथे भेटायला कोणी येणार नाही, समजलं का? त्याच वेळेला आता आनंदी म्हणत असते, माझ्या मालक साहेबावर पूर्ण विश्वास आहे. मला पूर्ण खात्री आहे की मला माझे मालक साहेब इथून नक्कीच घेऊन जातील म्हणून. आता हे सर्व काही झाल्यानंतर शलाका पुन्हा एकदा आनंदी समोर तोंडावर पडलेली असते. आनंदी म्हणत असते, तुम्हाला नाही माहिती, आमचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळेच मालक साहेबांनी मला इथे ठेवलेलं आहे. मालक साहेबांचा प्रॉब्लेम नीट झाला की लगेचच ते मला घरी घेऊन जातील, ह्या सुद्धा गोष्टींची मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अजिबातच पडू नये असं सुद्धा मला वाटत आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो शलाका मात्र आनंदी समोर तोंडावर पडलेली असते. आनंदीले तिला आता सरळ इथे गप्प केलेलं असतं. ती म्हणत असते, तुमचा ह्या सगळ्या गोष्टींशी काही एक संबंध नाही आहे. आमचं पर्सनल नातं आहे. आम्ही दोघांनी एकत्र लग्न केलं आहे. त्यामुळे आता इथून पुढे काय व्हायचं आणि काय नाही ते आता आम्हीच बघून घेऊ असं सुद्धा आता इथे आनंदी बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये शेवटी शलाकाने काय जादू केली आनंदीवर आणि काय नाही ते कळलं नाही, पण आनंदीला मात्र ती इकडे घेऊन आलेली असते. जेव्हा आनंदी येते तेव्हा मात्र समोर तिची सगळी फॅमिली उभी असते, त्याची म्हणजेच युगंधरची. आणि त्यानंतर मात्र आता इकडे ती शलाका म्हणत असते, अहो शिल्पाताई, तुम्ही काय करताय? अहो युगंधरची ही नवीन बायको आहे आनंदी, हिला डोळे नाही, दिसत नाही. आणि आणखी एक गोष्ट सांगू का, ह्या सगळ्या हवेलीची मालकीण आहे, साम्राज्याची मालकीण आहे ही आनंदी. असं बोलल्याबरोबर आता इकडे शिल्पाताईला मात्र खूपच मोठा धक्का बसतो की युगंधरने लग्न केलं आणि त्यानं आमच्यापासून ते लपवून ठेवलं. आईला, वडिलांना, त्याचबरोबर इतर लोकांना सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि ह्या सर्वांना धक्का बसल्यानंतर आता मात्र इथे कोणाला काय करावं काय नाही हे अजिबात समजत नसतं. त्याचबरोबर इथे ती म्हणत असते, आता शिल्पाताई, तुमच्या भावाने तुम्हाला फसवलंय. तुमच्या भावाने तुम्हाला इकडे फसवून ह्या पोरीबरोबर लग्न केलं आहे. तेव्हा इथे आता ती म्हणत असते, काही जरी झालं तरी ह्या पोरीला मी सून म्हणून स्वीकारणार नाही. ह्या पोरीनं आत्ताच्या आत्ता इथून माझ्या घरातून निघून जायचं असं स्पष्टपणे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, नेमकं आनंदीला ह्या घरामध्ये ठेवून घेतलं जाईल का? आनंदी आता इकडे युगंधरच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करेल का? हे सगळं पाहणं फार जास्त कमालीचं आणि इंटरेस्टिंग आहे. खरंच मालिका खूप सुंदर आहे, त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या मालिकेचा आनंद तुम्ही घ्या, कारण आता ह्या मालिकेमध्ये अजून बरेच असे पात्र आलेले आहेत. तर भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा आनंदी.